ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। राळेगाव येथे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राळेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन। राळेगाव येथे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शासनाला जागी करण्याची राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 29/9/25 रोजी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व शासनाला जागी करण्याची राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता व इतर शेतकऱ्यांच्या समस्यांची शासनाला जाणीव करून देण्यासाठी राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, दीपकराव देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, सुधीर जवादे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, अंकुश मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, किशोर धामंदे व इतर राळेगाव तालुक्यातील तसेच राळेगाव शहरातील काँग्रेस सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत। 50,000 रुपये एकरी, 50,000 रुपये एकरी। आपण राळेगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी एक उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले आहेत। राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अतिवृष्टी झाली असून सुद्धा प्रत्येक प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष जाऊन बांधावर जाऊन सुद्धा प्रत्यक्ष मालाची पाहणी करून सुद्धा अतिवृष्टी जाहीर केली नाही। त्यामुळे राळेगाव तालुका अतिवृष्टी जाहीर करून सरासरी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावं अशा शेतकऱ्याची मागणी। या संदर्भात आपले शेतकरी बांधव आहेत, देशमुख काकाजी आहेत। देशमुख काकाजी, तुम्ही आज या ठिकाणी तहसील कार्यालयाला निवेदन दिलं, नेमकं निवेदन देण्याचं कारण काय? आपल्या इथे राळेगाव तालुक्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात अतिशय पाऊस झाला। आपल्या राळेगावमध्ये तो 1200 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे जवळपास 50 इंचाच्या जवळपास पाऊस झाला। इतक्या पावसात कोणाचंही पीक जगू शकत नाही। जरी पीक दिसायला चांगलं असेल कापसाचं, तर त्याला काही माल लागलेला नाही आणि सोयाबीनच्या शेंगा सुद्धा भरलेला नाही। त्यामुळे शासनाने आज दुष्काळ जाहीर करावा, ओला दुष्काळ, आणि शेतकऱ्याला भरभरून मदत करावी। आणि तुम्ही सांगितलं आधी इलेक्शनच्या आधी की सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे मतं घेतले, पण मात्र तुम्ही आपलं हे कर्जमाफी अजून माफ केली नाही। त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी दुःखी आहोत। तेव्हा एवढं ध्यानात घ्या आणि शेतकऱ्याची अनंत कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे सगळं कर्ज आमचं माफ करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा। यांनी सांगितलं तुम्ही शेतकऱ्याचे मतं तुम्ही निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते, आम्ही कर्ज माफी करू, पण कुठलेही आश्वासन तुम्ही पाहिलं नाही। आश्वासनाचं गांजर दाखवलं, पण शेतकऱ्यावर तुम्ही अन्यायाचा कुऱ्हाड वापरला जात आहे असं देशमुख काकाची। या संदर्भात आपले अरविंदभाऊ वाळुणकर साहेब, तुम्ही दरवर्षी शेतकऱ्याप्रती एक आंदोलन उभं करतात, आंदोलन करण्याची वेळ दरवेळेस तुमच्यावर येत आहे। शेतकऱ्याप्रती नेमकं करण्याची काय येत आहे? याचं कारण असं आहे तर दरवर्षीच आता निसर्ग काही माणसाच्या हाती राहिला नाही। त्यामुळे दरवर्षी आंदोलन यासाठी करावं लागतं का निसर्ग जर चांगला पडला आणि सरकारने जर भाव दिला तर शेतकऱ्याला कोणाच्या दारामध्ये जायची अजिबात गरज राहिलेली नाही। महागाई वाढत आहे, कापसाचे भाव कमी आहेत, त्यातच निसर्ग खूपच आहे। महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अत्यंत अतिवृष्टी झाली आहे आणि परतीच्या पावसामध्ये तर शेतकऱ्याला हवालदिल करून टाकलं। पूर्ण शेतामध्ये टोमॅटोवर पाणी आहे, अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही। आणि मात्र हे शासन, मुख्यमंत्री म्हणताय का आम्ही मदत दिल्याशिवाय राहणार नाही, पण मदत तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्याचं काही भलं होणार नाही। कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये मदत ही कास्तकाराला दिली पाहिजे। ओला दुष्काळ 100% जाहीर केला पाहिजे, म्हणजे ओला दुष्काळ जाहीर केल्यापासून कर्जमाफीपासून तर शेतकऱ्याच्या मुलांचा प्रश्न, फीचा प्रश्न, शेतसारा माफ, अशा विविध बाबीची मदत ही शेतकऱ्याला होऊ शकते। आणि ज्यावेळी हे निवडणूक लढले त्यावेळी त्यांनी पहिले सांगितलं का कॅबिनेट झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला शेतकऱ्याला सर्व पूर्ण कर्जमाफी करून देऊ। तो शब्द सुद्धा पाळलेला नाही। आणि शासन फक्त ज्यावेळेला मतं घ्यायची असते त्यावेळी शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, युवकांचा प्रश्न हाती घेते, मात्र ते झाल्यानंतर अजिबात येत नाही। आणि हे सरकार सध्या शेतकऱ्याकडे अत्यंत दुर्लक्ष करत आहे। ते मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावत आहे, धनगरा एसटी मध्ये भांडणं लावत आहे,
बंजाऱ्या एसटीमध्ये भांडणं लावतात. म्हणजे प्रत्येक बहुजन समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज हा महत्वाच्या मुद्द्याकडून डायव्हर्ट करण्याचं काम जर कोण करत असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस करत आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी जर हे या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर या येत्या काळात जर शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहिलं नाही तर राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी सुद्धा फार मोठं आंदोलन दिवाळीच्या अगोदर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण का शेतकरी हा धडोधडीला गेला आहे. कर्जमाफी होऊन राहिली नाही. पूर्ण शेतामध्ये पाणी आहे. आणि यावर्षी ते आयात आणि निर्यात धोरण जर सरकारने बदललं तर कापसाचे भाव किती राहील हे सुद्धा शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जर त्वरित शेतकऱ्याकडे या शासनाने लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपले शेतकरी नेते आहेत, बेंबळाचे संघर्ष समितीचे सदस्य सुधीर भाऊ चव्हाणे साहेब आहे, सरपंच आहेत केरीचे. सरपंच साहेब, मला सांगा, दरवेळेस आपण शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभागी होतात. शेतकऱ्यामध्ये नेमकं आंदोलन करण्याची गरज का पडत आहे आपल्याला? शेती आणि त्या संदर्भातली सगळी व्यवस्था यावर शासनाचं आणि शासन ज्याच्या हातात आहे त्या लोकांचं लक्ष नाही. शेतकरी या दुरावस्थेत आहे. अशा वेळी आम्हाला एक जागरूक नागरिक म्हणून भारतात वेळोवेळी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढा उभा राहावा लागतो. यावेळेस अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी पंजाबच्या धर्तीवर 50,000 रुपये एकरी मदत मिळाली पाहिजे. आणि हा जो 2 हेक्टरचा बॅरियर लावला आहे, जी आडकाठी लावली आहे, ही नसली पाहिजे. कारण जास्त शेती तर जास्त नुकसान. त्याच्यामुळे सरसकट जेवढी शेती आहे तेवढं नुकसान भरपाई 50,000 रुपये एकरी प्रमाणे मिळाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. आपण जे आता आयात धोरण हे केलं, कर माफी केली, 11% जे आपण हे करत होतो त्याच्यावर कर लावत होतो कापसाला, तर ते सरकारने मुद्दामून बंद केला. त्यामुळे परदेशातून कापसाची आयात भरपूर प्रमाणात होईल आणि त्यामुळे आपल्या कापसाचे भाव एकदम गडगडतील. पहिले शेतकरी नापिकीने त्रस्त झालेला आहे. त्याच्यात जर कमी भाव झाला तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. सुधीर भाऊ, मला सांगा, आता देशमुख काकाजीने म्हटलं का सरकार फडणवीस सरकार तुम्हाला शेतकऱ्यांनी मदत दिली आहे, पण मला असं वाटत नाही का शेतकऱ्यांच्या मतांनी फडणवीस निवडून आलेला आहे. कारण ते आज चर्चा करत आहे ते वोट चोरी मतदान आहे. त्यामुळे मला वाटत नाही असं. याबद्दल सुधीर आपल्याला मला मत कोणालाही दिले तरी ते त्यांनाच मिळतात. त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. तर याचं मतदार काम करतात, पण घ्यायचं काम ते बरोबर करतात. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही. तर या पद्धतीनं हे जे आहे शेतकऱ्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर CCIची कापूस नोंदणी चालू आहे. परंतु ते ॲप इतकं स्लो आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे की साधा सुद्धा जुन्या पद्धतीनं जर असतं नोंदणी करायचं. कारण यावेळेस कापसाला 6-6.5 हजाराच्या वरती भाव नाही. CCIला सगळेजण कापूस टाकणारे सर्व शेतकरी. अशा वेळेस ती CCIची नोंदणी पद्धत की जी काही आहे ते सुलभ करणं हे शासनाचं काम आहे. आणि केंद्र शासनाचं CCI जे आहे ते राज्य शासनाने लक्ष देऊन सुलभ रीतीने कापूस कसा घेता येईल आणि याच्यामध्ये ग्रेड बदलण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि लिंक राहत नाही. अशा वेळेस जास्तीत जास्त दिवस ग्रेड ठेवून, पहिली ग्रेड ठेवून आणि संपूर्ण शेवटल्या बोंडापर्यंत कापूस घ्यायची व्यवस्था शासनानं केली पाहिजे. धन्यवाद. या सगळ्या शेतकरी बांधवांनी, शेतकरी नेत्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांप्रती आक्रोश या ठिकाणी सरकारवर दाखवला आणि या आक्रोशाची जाण ठेवून सरकारने याची दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांना न्याय आणि 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावं आणि जे हेक्टरी अनुदान द्यावं 50,000 रुपये 50,000 अनुदान द्यावं व शेतकऱ्याचा संपूर्ण मागण्या मंजूर करून घ्यावं अशी विनंती करण्यात येत आहे. अपडेट इंडिया विदर्भ उपसंपादक विनोद तावडे, सहसंपादक रवींद्र राऊत. धन्यवाद.